अंगसंगमध्ये आहे. जिथं जातो तिथं तुम्हाला सांगितलं चालविला हाती धरून या. प्रत्येक ठिकाणी शांती आहे. जिथं गेलं तिथं शांती आहे. परंतु ते डोळं मला प्राप्त झालं. ते शांतीला पाहायचं जे डोळं आहे ना, ते डोळं प्राप्त झालं. या डोळ्याने शांती दिसत नाही. शांती प्राप्त करण्यासाठी जसं भगवान गौतम बुद्धाने तिसरं डोळं प्राप्त केलं का नाही, ते तिसरं डोळं तुम्ही आम्ही प्राप्त करायचं. आणि तिसरं डोळं प्राप्त झाल्यानंतर इशारा दिला भगवान गौतम बुद्धाने. प्राप्ती केल्यानंतर हे इशारे दिले. हे इशारा कळल्यानंतर तुम्हा आम्हाला पण प्रत्येक ठिकाणी लाली मेरे लाल, जिथं देखो तिथं लाल, लाली को मिलने गया मैं भी हो गया लाल. प्रत्येक ठिकाणी मासामध्ये पाणी, पाणीमध्ये मासा. परंतु कळलं नाही म्हणून अलग अलग झालंय. कळल्यानंतर एक होणार. ते एक रूप करायचं, जीव आणि शिव. जीव दुसरे विषयावर त्याला सांगते, जीव आणि शिव, आत्मा आणि परमात्मा. शांती जीव, शांती शांती यानी की परमात्मा, जीव यानी की बुद्ध. दोघांचा संगम, दोघांचा संगम. आत्मा आणि परमात्माचा जे वेळेला संगम होतोय ना, त्यावेळेला खरोखर मी माझ्या जीवनामध्ये आनंद, शांती, एकता, विश्वबंधुत्व, हेच भाईचारा ते नव्हतं म्हणून ते त्याचा शोध करायला गेले. प्रेम नव्हतं, नम्रता नव्हतं, सहनशीलता नव्हतं, एकता नव्हतं, विश्वबंधुत्व नव्हतं, भाईचारा नव्हतं, एकमेकाची जातीचा अभिमान, वर्णाचा अभिमान, गोत्राचा अभिमान, सूत्राचा अभिमान, तनाचा अभिमान, मनाचा अभिमान, धनाचा अभिमान, हेच जगामध्ये होतं. कळलं नव्हतं सत्य काय आहे, ते सत्य कळलं नव्हतं. म्हणून ते सत्य जगाला कळावा म्हणून भगवान गौतम बुद्ध बाहेर निघाले आणि हे सत्य संदेश देतात. मी शांती प्राप्त केलो. प्रत्येक घटामध्ये शांती आहे. अंगुलीमा टाकू, तुम्हाला माहिती आहे का आहे का नाही?